13 वर्षाचा मुलगा आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह. ही आत्महत्या आहे की एखादा अपघात? नेमकं काय घडलं त्या घरात? ही घटना नागपूर शहरातील लखनगंज पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. सायंकाळच्या सुमारास 13 वर्षाच्या मुलाचा मृतदेह घरातच आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार मुलगा खेळत असताना गळ्यात ओढणीचा फास लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुलगा आपल्या आजी आजोबांसोबत राहत होता, तर आई वडील शेजारच्या खोलीत झोपलेले होते. सकाळी मुलगा जिन्याजवळील सळईला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. कुटुंबियांनी तात्काळ त्याला खाली उतरवून रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. महत्वाची बाब म्हणजे प्राथमिक तपासात शरीरावर कोणतीही बाह्य दुखापत आढळून आलेली नाही. त्यामुळे ही घटना अपघात आहे की आत्महत्या याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मुलाचं वय कमी असल्यामुळे डॉक्टरांकडून सखोल पोस्टमॉर्टम तपासणी करण्यात येत आहे आणि त्या रिपोर्टनंतरच खरं कारण समोर येणार आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ही घटना नक्कीच मन सुन्न करणारी आहे. सत्य काय आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. परंतु एक गोष्ट नक्की, लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे आपण सगळ्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. 10:30च्या सुमारास पोलीस स्टेशनला मेओवरून खबर मिळाली की एका 13 वर्षाचा मुलगा आहे, मायनर मुलगा, त्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे आणि ते त्याला खेळता खेळता त्याच्या गळ्याला फास लागून झाल्याबाबतची माहिती त्याच्या वडील शाहीन रफिक शहा कालुशा मधीच्या मागे आजमशाह चौक याने दिल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रथमतः आम्ही जाऊ ते जे मयताची बॉडी तपासली. त्यामध्ये कुठल्याही इतर कोणत्या एक्सटर्नल कुठल्याही प्रकारच्या काही दिसून आले, इंजरीज वगैरे दिसून आले नाही. त्याच्यानंतर घटनास्थळी जाऊन आम्ही त्याची तपासणी केली. असं तिथे जिथे ओढणी होती त्या ठिकाणी ओढणी कशी बांधली गेलेली होती किंवा काय, त्या सगळ्या तपासणी करून त्या घटनास्थळ पंचनामा केलेला आहे. घरच्यांच्या म्हणण्यानुसार तो मुलगा जो आहे 13 वर्षाचा आहे आणि तो आई वडील बाजूच्या घरामध्ये राहतात आणि तो त्याच्या आजी आजोबासोबत राहत असतो. चिटकूनच घर आहेत, लांब नाही आहेत, पण तो तिथे झोपत असतो. आणि सकाळी 8च्या सुमारास त्यांच्या आजोबा किचन मध्ये होते आणि हा बाहेर खेळायला गेला असल्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि नंतर ज्यांनी बाहेर आल्यानंतर त्यांना त्या शिडीला वरती जाण्याच्या, पहिल्या माळ्यावर जाण्याच्या शिडीला तो लटकल्याचं दिसून आला. त्याप्रमाणे त्यांनी काढून त्याला हॉस्पिटलमध्ये जमा केलं. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. सदर मुलाच्या सध्या तरी कुठल्या संशयाचा प्रकार दिसून येत नाहीये. तरी पण पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरांनी मुलाचं वय लहान असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या केलेल्या आहेत. त्याची नख वगैरे सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत. त्याची तपासणी होऊन त्याच्यामध्ये काही इतर काही गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर पुढील तपास करणार आहोत.